सरकारने वीज बिल आणि पीक कर्ज माफ करावे अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली। सध्या दुधाला मिळणारा भाव कमी असून तो 5 रुपयांनी वाढवून मिळावा। फळबागा जगवण्यासाठी शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असून त्यामध्ये वाढ करून ती हेक्टरी 1.5 लाख इतकी करावी। शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची फी शासनाने भरावी। अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत। दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करावी आदी मागण्या अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केल्या असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा अमळनेर जळगाव येथे मच्छिंद्र येथून संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे। केंद्र सरकारने आता जो काही 1200 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे ते पॅकेज म्हणजे अत्यंत अल्प असं पॅकेज आहे, कारण त्याच्यामधून दुष्काळ हा काही सुसह्य होण्यासारखा नाही आहे। एक तर दुष्काळ प्रवण भागातल्या शेतकऱ्यांच्या हातातलं आलेलं खरीप आणि रब्बी दोन्ही पिकं गेलेली आहेत। त्या पिकासाठी केलेला खर्च जो पीक कर्जाच्या रूपातनं कर्ज काढून शेतकऱ्यांनी केला तोही पाण्यात गेला। पीक हाताला आलेलं नाही, जनावरांना चारा नाही, चांगली दुधाळ जनावरं आज कत्तलखान्याच्या दिशेनं जात आहेत। आणि त्या दुष्काळी भागातल्या शेतकरी जो आज निव्वळ शेतीवर जगतो त्याच्यावर जनावर आणि पाण्यासाठी जनावर जगवण्यासाठी आणि पाण्यासाठी वणवण पेरायची पाळी आली आहेत। हाताला काम नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे। आणि खरं तर सरकारनं तातडीनं विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची भूमिका घेतली पाहिजे होती। केंद्र आणि राज्य सरकारनं या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु तो निर्णय झालेला नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण अर्धवट सोडायचं का विद्यार्थ्यांनी, कारण अजून अनेक विद्यार्थी आज चारा छावणीवर अभ्यास करताना दिसत आहेत आणि या संदर्भामध्ये काही गांभीर्यानं निर्णय घेतलेला नाही आहे। फळबागांच्यासाठी 30,000 रुपये हेक्टरी अनुदान जे देऊ करतं आहे सरकार, हे 30,000मध्ये काही होणार नाही, कारण 50-50 किलोमीटर अंतरावरून पाणी टँकरनं आणून बागा जगवायची वेळ आज शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे। आणि एक बाग उभा करण्यासाठी 5-5 वर्षे मेहनत करावी लागतात, म्हणजे 5 वर्षे मागची मेहनत वाया जाणार आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या विशेषतः फळबागाच्या उत्पादक शेतकऱ्यांना जास्त मदतीची अपेक्षा होती, तीच पिकाच्या नुकसान भरपाईच्या बाबतीत आहे। आणि चारा एक जनावरासाठी 50 रुपये जे अनुदान जाहीर केलं त्या 50 रुपयामध्ये काही येत नाही। त्याच्यामध्ये राज्य सरकारनं काही भर घालून, कारण आज 15 किलो चारा दिला जातो चारा छावणीमध्ये, तो 15 किलोसुद्धा पुरेसा नाही आहे। धडधाकट जनावर हे 15 किलो चाऱ्यावर जिवंत राहू शकत नाही। ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या सुविधा आज मिळत नाही आणि त्यामुळं केंद्र सरकारनं दिलेली ही जी काय मदत आहे ही अत्यल्प अशी आहे। याच्यामध्ये राज्य सरकारनं आता भर अशी घातली पाहिजे, तरच हा तात्पुरता दुष्काळ सुसह्य होईल आणि कायमस्वरूपी, कारण मी संपूर्ण दुष्काळी भागामधून गेल्या 3 महिन्यापासून फिरतो आहे। तिथल्या ग्रामस्थांची जनतेची इच्छा एवढीच आहे की हा दुष्काळ आमच्या आयुष्यातला शेवटचा दुष्काळ ठरावा आणि तो जर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दुष्काळ ठरवायचा असेल तर जे अर्धवट राहिलेले जे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते तातडीनं पूर्ण करण्याची गरज आहे आणि ते केवळ एक राज्य सरकार पूर्ण करू शकत नाही, त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे। आणि ज्या महाराष्ट्रानं केंद्र सरकारला गेल्या स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षापासून सगळ्यात जास्त कराच्या रूपानं तिजोरीमध्ये पैसा भरण्याचं काम केलं, तो महाराष्ट्र संकटात पडलेला असताना आज केंद्र सरकारनं एवढी मदत निश्चितच केली पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भावना। जोपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळणार नाही आणि हा दुष्काळ सुसह्य होईल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील। देशाच्या बजेटमध्ये शेतीसाठी काही दिलं नाही। शेती हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे म्हणून केंद्र सरकार वारंवार शेतीवर अन्याय करतं आणि दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव पाडण्याचा निर्णय मात्र अधिकारवाणीनं केंद्र सरकार घेतं। आता राज्य सरकारनं तरी किमान या शेती क्षेत्राला सुसह्य होईल अशा प्रकारचं बजेट, अर्थसंकल्प मांडावा ही शेतकऱ्यांची सार्थ अपेक्षा आहे आणि ते जर त्या अपेक्षा जर पुऱ्या झाल्या नाहीत तर कृषीप्रधान असलेला महाराष्ट्र मागं पडल्याशिवाय राहणार नाही।